दुसऱ्या पातळ वाटग्यात घे आणि पातळ थोडी घे, एकदम नको सगळे पातळ. म्हणजे उचला घालायला लावायची फक्त. हे बघा मुकादम बसवलेला आहे सगळे लिहायला. हा कोणी किती बांगड्या घेतल्या, एक एक बांगडीचा हिशोब पाहिजे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. आम्ही आलोय सगळेजण आता मुरुडला, म्हणजे आयुष तर मुरुडलाच होता. आम्ही आलोय मुरुडला कारण का श्रावणीचं लग्न आहे आणि आज आहे हळद. त्याच्यामुळे काल पोहोचलोय. सगळी मजा मस्ती आता चालू आहे. आता हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे. पण झालेत मस्त एकदम कपडे बिपडे आम्ही एकदम जरा फेशियल केलेलं सगळा गेलाय. पण काय ते आमचं दुःख. हो बघा अजून काम येतात. म्हणजे आता तर आम्ही असं नाही की खोटं दाखवतोय. भाऊ म्हणजे कामगार असं आहे लग्नात. त्याच्यामुळे आलो चालू तर त्याच्यामुळे बघा ही तर आहे आणि घाई आहे खूप. भावांना फक्त काम करण्यासाठी आणलाय. त्याच्यामुळे चला आता बघूया पुढे कसं काय होतं ते तुम्हाला बघायला भेटेल. चला चला चला. हे बघा आलोय आम्ही आता बाहेर परत मार्केटला. हा आमचा मार्केट मधला जवळजवळ 5वा राऊंड आहे. आणि काय आहे म्हणजे आम्ही आता काय बोलतात त्याला, लग्नामध्ये भाऊ धर्म म्हणजे जवळजवळ कामगार पक्षच. त्याच्यामुळे आम्ही आता जवळजवळ नुसते फिरतोय. त्याला काही सकाळपासून आम्हाला काळ वेळ काय अशी नाही आहे. सकाळी उठल्यापासून आम्हाला नुसते धावडवत आहेत. आणि आत्ता आलोय. बाकी आता श्रावणीला हळद लागते. श्रावणीला पण भेटायचं आहे तुम्हाला. मी आता सगळी गर्दी आहे तिथे महिलांची, मग ती झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेन. पण पहिला आम्ही आता आलो ढोकळा घ्यायला. सो इथे बघा ढोकळा घेतोय, मग जाऊ आत्ता परत. हे बघा फायनली मावशांचा नंबर आत्ता लागतोय. हा सगळ्याच आत्या नाही, आत्या काय मावश्या आहेत. बाकी मावश्या आहेत. मावश्या एक स्टेजवर गेलेली आहे. हो 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 हा हो राहतात. तिच्या मावश्या माझ्या आत्या. मग असं आहे. बाबा राडा भावाने 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 या 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 लवकर लवकर लवकर. भाऊ कुठे आहेत सगळे? या 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 बस बस तू पण बस. चला बाबा फायनली आम्हाला स्लॉट भेटला आत्ता. हा ए चला. खूप वेळानंतर भावांचा नंबर लागला होता. त्याच्यामुळे आम्हाला फक्त 5 मिनिटाचा स्लॉट दिला होता. हो हो. आणि आता आंघोळ घालतात श्रावणीला. सो आता आणतो. हो हो हे काढू ना पहिलं बाजूला. चला फायनली आता आंघोळ घालतात आणि सगळे सिनेमॅटिक शॉट्स. हे बघा आंघोळीची तयारी आमची पुढे. आमची वेळ आहे तिकडे. आमची तिकडे बॅक साईडला. नवरीची इथे. अरे थंड थंडवाले. बाकी सगळं चालू. बापरे हा रुखवतातला आहे मोदक. रुखवतातला मोदक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आम्हाला आता हे ठेवायचं इथं वरती. हा फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आमचे जे कुर्ते आहेत ते आहेत थोडे टाईट. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं असं पाय वर केला तर आवाज येतो खालून. आता एक मी दाखवलं असतं काहीतरी तुम्हाला, पण जाऊ देत आता नको. आता आमच्यासाठी खुर्ची आलेली आहे. लवकर लवकर आता चढू शकतोस तू. सांभाळून हा हो. चला मेन विषय आता चालू झालाय. या आता आहे तर थंडच वाटतंय पण तरी पण एक जरा गरमीत घशाला कोरड पडते. त्यातला थोडस जरा विरंगुळ. हा ग्लास माझा आहे. हात मत लगाव काही. हा ग्लास तुझा. हा ग्लास माझा. जास्त पिऊ नको तू. 3 कामे ऍट अ टाइम झाले. 3 कामं. इकडे नवरीचं शूट चालू आहे. हा इकडे काय करायचं त्याचं डिस्कशन चालू आहे. इकडे आंघोळीची तयारी चालू आहे. तिकडे जेवणाची तयारी चालू आहे. काय तू कोण? तू हात वर करून दाखव. हा हात हिम्मत असेल तर वर करून दाखवते. चला पंक्तीची सुरुवात झालेली आहे फायनली. आणि बघा पूर्ण रस्त्यावरच आपली घराच्या बाहेरच पंगत पडले आणि मस्त सगळेजण आता जेवतात. माझी फेवरेट भाजी पण आहे, वाटाण्याची भाजी आहे.
टेन्शन नाही, जाम जेवायचं आहे. चला फायनली आता आम्ही जेवायला बसलोय आणि जेवायला पण आम्हाला नंबर नव्हते मिळत, पण कसे तरी आम्ही नंबर लावले. आणि हे बघा वरण भात आहे, वाटाण्याची भाजी फेवरेट, परत आपली गवारची भाजी आहे, गवार नाही सॉरी कोबी, आणि आपलं गोड भात, पापड आहे, लोणचं अजून आलेलं नाही. का रे बाळू बसायचं भाई? काय तुम्हाला काय अजून पाहिजे काय? पाहिजे लोणचं हवंय, भाऊ पाहिजे बसायला, बस बाकी काय नाही. हां सो जेवायला यार. फायनली आमचं जेवण झालंय आणि वाटाण्याची भाजी अशी बनवली होती ना, मटन फुल ऑन मटन. म्हणजे चिकन आहे संध्याकाळी, पण तरी पण आत्ता वाटाण्याच्या भाजीला तोड नव्हता. व्हेजमध्ये नो कॉम्पिटिशन आणि एकदम बेस्ट. एवढी वाटाण्याची भाजी खाल्ली ना, भात कमी खाला, वाटाण्याची भाजी जास्त खाल्ली. पण आता एक काम झालंय, आता सकाळी लवकर उठलो होतो त्याच्यामुळे जेवलोय पण, आणि मग आता त्यात तो गोड भात खाल्लाय त्याच्यामुळे आले सुस्ती. आता करायचे काम बघूया आता कसं काय, म्हणजे मला दाखवेनच आता काय होतं तोपर्यंत. हे बघा लोकांच्या अजून पंक्ती चालूच आहेत, लोक बसलेत, चिल मारतात, आत पण लोक बसलेत, पैसे जमा होत आहेत, पैसे जमा. आणि इथं सगळ्यात महत्वाचं काम चालू आहे. हे बघा मेन काम आहे ना, मेन काम इथं चालू आहे. सगळा मनी डिपार्टमेंट इथं आहे. खजिनदार लोक आहेत, खजिनदार लोक, सर्व खजिनदार लोक, फुल पैसा. चला आता फायनली संध्याकाळ झाली, जरा आम्ही सगळ्यांनी दिलेला ताणून एकदम. तर हे बघा, हे नाही तुम्ही नव्हतं झोपलात ना? हा पेटी ताप आलाय, कॉपीराईट येणार म्हणून पटापट बोला. आणि आता कुर्ते वाईट होते, आता थोड्याच वेळात आम्ही येलो करू, याला करू म्हणजे येलो आणले ते घालू, बाकी काय नाही. पण कुर्ता आज दिवसभर कुर्ता आहे, सारखा सुटला तरी चालेल, कुर्ता घाला, सुटणार नाही पाहिजे. आणि पॅन्ट हा दिसतंय. हे बघा हळदीला बघा माणसांची गर्दी झाली. वाळू कुठं आले भाई काय समजत नाही. आता ते पायात होते, आता तिथे गेले, लाईट बंद केलेले. हो फुलं आले, नाचायला आले. बघा लाईट बीट ऑफ केलं तुम्ही, नाचायला आले, फुलं गेले. मागे सोय मागे रे, इकडे नाही. आमचे बदलापूरचे काका आणि सगळी मंडळी बदलापूरची आपली गजरे वगैरे हार वगैरे बनवतात मस्त एकदम. नुसता घमघमाट सुटलाय यांचा मोगऱ्याचा. म्हणजे आता तुम्ही युट्यूबला बघा. फायनली आम्ही आता परत एकदा रेडी झालोय. आत्ताच आमचं येलो कुर्त्यांचा थीम आहे, त्याच्यामुळे सगळे येलो दिसतील, सगळे असे हळदीसारखे दिसतील. सकाळी जरा ते वाईट होते, ते पिवळे गेले, आता परत पिवळे पिवळे घेतले. त्याच्यामुळे आता फक्त काय चिकन खायचा, नाचायचं आणि धिंगाणा घालायचा आणि मग झोपायचं. कारण का उद्या परत मग उद्या बघू. पण आत्ताची हळद अजून चालू आहे, त्यामुळे असंच थांबा. आपल्याकडे स्क्रिप्ट नसते, त्याच्यामुळे आम्ही आलोय. काय कसं वाटतंय? शेवटचा दिवस आज आम्ही तिला म्हणजे आज तिचा आता ऑफिशियली असा हा शेवटचा दिवस नाही, उद्याचा एक शेवटचा दिवस. त्यानंतर मग आम्ही सरळ असं ढकलून देणार आहे. बघते ना किती ढकलून बॅगा स्वतःच्या हाताने बाहेर गाडीत ठेवणार, नेणार आणि लांबूनच असं करणार. बाय उद्या बघते कसं वाटतं? काय धुकधुक वाटते? धुकधुक वाटते. कसं वाटतं? असं थोडं काय असं वेगळं वाटतं काय? नाही, तुम्ही मुली नाही आहेत ना, त्यामुळे तुम्हाला माहित नाही की कसं धुकधुक होतं ते. पाणी नाही दिसत. काल रडून जाम रडले, जाम. सगळे टिश्यू वेट केलेत. आता उद्या मला वाटतं घ्यायला लागतील साड्या बिड्या. उद्या आम्ही एक बादली घेणार आहे. उद्या हंबरडा फुटते. नानूला घ्या, नानूला. पण आम्ही आता आजची आमचं फक्त रात्रीचा धिंगाणा राहिलाय, मग नाचायला पण मजा येईल थोडी. जाम नाचणार, सगळ्यात ओढून टाकणार होते, सगळ्यात एवढी नाचते की परत आता नाचता नाही येणार एवढं, त्यामुळे आज जाम नाचून घेणार. आता दुसऱ्यांच्या ह्याच्यात फुल धिंगा.
बोलते का पण भेटूया लवकरच भेटूया. बघा मेन विषय कलीजी मगापासून आम्ही वाट बघतोय त्याची. ज्या क्षणाची वाट बघतोय तो क्षण फायनली आला. फायनली आलेला आहे. काय काय हे पण मी काय बोलतो तिला तर सामानात का ठेवली अशी लगेच सारखी. ती दुसरं सामानच वाटतंय. लगेज मध्ये वाटतेस तू लगेज. फायनली टेस्ट करतोय. वा एक नंबर. थँक्यू. मस्त मस्त मस्त. आली आली. हे बघ हात मारायचा. नक्कीला इकडे बोल. किती वेळ आम्ही वाट बघत होत्या कलेजीची पण आमचं वाट बघणं कसं सार्थकी लागल्यासारखं झालं आम्हाला. मला कलेजी ते मारे. कलेजी आता ते जा ती पिशवीच घेऊन जा. फेटा खाऊन जाते मी. का तुला हे नाही अलाउड नाही. अलाउड नाही पण या खायला. फायनली चिकन रेडी आहे आणि आता आम्ही तोडायला पण रेडी आहोत. सो आता मेन कार्यक्रम आत्ता आहे. मग खाऊ आणि मग त्याच्यानंतर नाचायला पण येऊ. हा 100%. सो आता पहिले खायचा विषय. पहिले खायचा विषय. बाकी जेवायला जेवायला या. जेवायला या. आणि नवरीला भरवलं जाते कारण का नवरीचे बाबा आता 2 दिवसच आता उद्याचा दिवस लाडाची आहे ना आता. लाडाची हे पण हे बरोबर नाही. त्या व्हेजच्या तिथं नॉनव्हेजची वाटी घेऊन बसल्या त्या. असू दे ते मी पाठीशी लागते ना जास्त. हे बघा फायनली सगळा सेटअप इथे रेडी झालेला आहे आणि या सेटअप मध्ये आता थोड्याच वेळात ह्या फ्लोअर वरती आग लावणार आहोत आणि आता थोडी वाईब दिसायला लागली आहे सगळेजण. त्याच्यामुळे आता जरा नाच चालू होईल. एकदा चालू झालं की मग आग लावायची कारण का अजून जेवण वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे थोडा वेळ झाला आणि 11 ऑलरेडी वाजलेत. तर आता थोड्याच वेळात नाचायला सुरुवात होईल आणि मग त्यानंतर मग हंगामा चालू.
गुड मॉर्निंग. फायनली काल हळद पार पडली आणि हळदीचं आम्हाला एंड करायला मिळालं नाही, कारण का वाजले पण खूप रात्री आणि तोपर्यंत आवाज वगैरे जास्त होतं, त्यामुळे काही आपल्याला एंड करायला मिळालं नाही. पण आत्ता मॉर्निंगला एंड करतोय, कारण का आज लग्नाचे दिवस आहे, लगेच आपल्याला इथनंच नवीन ब्लॉग चालू करायचा आहे. त्यामुळे हळद आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि लाईक करत राहा. लाईक तुमचा एक सपोर्ट दाखवतं, त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. हा ब्लॉग इथे संपला हळदीचा, पण आता लग्नाचा परत इथूनच चालू करणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. सगळा गेला. पण काय ते आमचं दुःख हो अजून काम येतात. म्हणजे आता तर आम्ही असं नाही की खोटं दाखवतोय, भाऊ म्हणजे कामगार. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.